तुम्ही माझं तोंड असं बंद करू शकत नाही हं? आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मी गप्प बसेन. बोला ना. असं काय आहे जे मला सांगत नाही आहात तुम्ही? तुम्ही मला सांगितलं होतं ना की प्रिया तन्वी नाहीये हे प्रूव्ह करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. पण तरी सुद्धा प्रयत्न सुरूच होते. मला न सांगता? हो, कारण मी तुम्हाला डायरेक्टली प्रूफ दाखवणार होतो. पण आज काय? आज काय झालं? आज एक प्रूफ झालं की प्रियाच तन्वी आहे. छान. म्हणजे मी जे सांगत होते तेच सिद्ध झालं ना? आणि त्यासाठी तुम्ही लपवाछपवी करत राहिलात? अहो, रविराज काकांच्या भावनांची खेळ होतोय असं नाही का वाटतं तुम्हाला? आय नो, पण जर मनात डाऊट असेल तर तो क्लिअर करून घेणं बरं असतं ना. मिटली ना आता शंका? मग आता मला तरी कळू द्या की नक्की तुम्ही कुठला पुरावा बघितलात? तुमचा विश्वास कसा बसला की प्रिया हीच खरी तन्वी आहे? ते बोला ना. काय काय सांगू मी तुम्हाला. आय मीन प्रियाने सिनियरला जे काही पुरावे दाखवले होते ते सगळेच मी क्रॉस चेक केले आणि ते सगळेच खरे निघाले. ते खरे निघणारच होते. तिने 100 पुरावे जरी दिले ना तरी ते खरे निघतील, कारण प्रिया हीच खरी तन्वी आहे. आणि आता तुम्ही पण यावरच विश्वास ठेवा. आश्रमात तुझं कोणी फ्रेंड नव्हतं. विलास काका आले आणि त्यानंतर बोरिंग दिवस होते रे ते. तुम्ही तर अधून मधून जायचात ना फिल्म बघायला. माझी तर फक्त फिल्मची एकच मेमरी आहे आणि ती मेमरी इतकी भयंकर आहे ना, अजूनही माझा पिच्छा सोडत नाही. आम्ही फिल्म बघायला गेलो. हॅलो, नमस्कार फ्रेंड, स्वागत